नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधी सोपी घावण्याची रेसिपी पाहणार आहोत। त्याचबरोबर माझ्या किचनमधला मसाल्याचा जो कॅबिनेट आहे त्याचं क्लीनिंग आणि त्याचबरोबर त्याचं ऑर्गनायझेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। इथे घावणे बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अशा एक पेल्याच्या मापाने मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच पेल्याच्या मापाने आपण 2 पेले पाणी ॲड करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण थोडं पाणी ॲड करून या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। असं जर थोडं करून पाणी ॲड केलं तर पीठ व्यवस्थित मिक्स होतं। जर सुरुवातीलाच आपण जास्त पाणी ॲड केलं तर पिठाच्या गाठी होऊ शकतात आणि पीठ व्यवस्थित मिक्सअप होणार नाही आणि त्याचबरोबर पिठामध्ये कदाचित जास्त पाणीही होऊ शकतं। म्हणून अंदाज घेऊन थोडं करून आपण पाणी ॲड करायचं आहे। तर इथे आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची ठेवायची आहे। एवढं पातळ आपल्याला करायचं आहे, खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे। 1 पेला पिठाला आपण 2 पेले पाणी ॲड केलं आहे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता। आता या पिठाला आपण 5 मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे आणि जोपर्यंत आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत इथे लगेच आपण चहा ठेवून घेऊया। आता इथे आपण गॅसवरती तव्याला चांगलं कडक गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण आता तेल लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे तव्याला आणि फास्ट गॅस ठेवूनच आपण आपले घावणे याच्यावरती घालणार आहोत। तर इथे सगळ्या बाजूने मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता घावणे घालण्यापूर्वी आपलं जे पीठ आहे त्यालाही पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे। म्हणजे दरवेळेस तुम्ही घावणे बनवाल त्यावेळेस तुम्हाला ते पिठाला चांगलं मिक्स करायचं आहे। आणि आता घावणे बनवताना तव्यामध्ये आणि पेल्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून या पिठाची धार सोडायची आहे आणि हे पीठ सोडताना तुम्ही कसंही सोडू शकता, असं नाही की एका साईडनेच तुम्हाला सोडायचं आहे। आणि घावणे बनवून झाल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला मध्ये गॅप वाटतोय तिथे पिठाने ते गॅप फिल करून घ्यायचे आहे। थोडे असे टिपके टाकून ते गॅप सगळे फिल करून घ्यायचे आहे। आणि आता सगळ्या बाजूने पुन्हा आपण तेल लावून घेणार आहोत आणि ते तव्यावरती पीठ सोडताना आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्ही गॅस बारीक करू शकता। जर सुरुवातीलाच बारीक गॅस ठेवला तर पीठ व्यवस्थित पसरत नाही किंवा एका जागेवरतीच गठ्ठा होऊन बसतं। आणि आता हा घावणा सगळ्या साईडने चांगला भाजला गेलेला आहे तर याची किनार आपण थोडीशी लूज करून याला पलटी करून घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार आहे। या घावण्याला जर आपण पलटी नाही केलं तरीसुद्धा चालतं किंवा पलटी करून पुन्हा एकदा तुम्ही भाजून घेऊ शकता। आणि आता हे पहा, मस्त असा आपला गरमागरम सॉफ्ट असा पहिला घावणा तयार झालेला आहे। तर पुन्हा दुसरा घावणा बनवण्यासाठीही इथे मी थोडंसं आधी तव्याला तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण पिठालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपण पीठ सोडायचं आहे। इथे मी आज नॉनस्टिकच्या तव्याचा वापर केलेला आहे। बहुतेक वेळा मी लोखंडी तव्याचाच वापर करते, त्याच्यावरती ही घावणे खूप छान होतात। आज ॲक्च्युली मला नाश्त्यासाठी थोडासा उशीर झाला होता आणि व्हिडिओही शूट करायचा होता, त्यामुळे नॉनस्टिकच्या तव्याचा वापर केलेला आहे। कारण नॉनस्टिकच्या तव्यावरती हे घावणे थोडेफार लवकर बनतात। तर अशा प्रकारे मी सगळे घावणे बनवून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर चटणीही बनवून घेतली होती आणि साईड बाय साईड आपला चहाही तयार झालेला आहे। चला तर मग या घावण्यांना आता सर्व करून घेऊया। तर आता मस्त असे गरमागरम आणि भरपूर जाळी असलेले हे घावणे खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला हे घावणे कसे वाटले हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। चला आता आपण वळूया आपल्या मसाल्याच्या कॅबिनेटचं क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशनकडे।
तर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की हा मसाल्याचा कॅबिनेट पूर्ण भरला होता. तर आज मला त्याचं व्यवस्थित ऑर्गनायझेशन करायचं आहे. तर ऑर्गनायझेशन करायचंच आहे, तर त्यासाठी मी आधी याचं क्लिनिंगही लगेच करून घेईल. तर त्यासाठी हा वरचा कप्पाही मी रिकामा करून घेतलेला आहे आणि ओल्या कपड्याने मी फक्त याला पुसून घेणार आहे. आणि आता हा कॅबिनेट थोडाफार सुकेपर्यंत मी साईड बाय साईड सगळे मसाले बरण्यांमध्ये भरून घेणार आहे. माझ्याकडे या ज्या काचेच्या बरण्या आहेत या मी सेपरेटली घेतल्या नाही आहेत. माझ्याकडे जेवढ्या जमा झालेल्या आहेत म्हणजे आपल्या लोणच्याच्या किंवा हनीच्या, शुगर फ्रीच्या, त्याच मी सगळ्या जमा केलेल्या आहेत. मोठ्या बरण्या अशा काही मी अजून काचेच्या घेतलेल्या नाही आहेत. तर जेवढ्या माझ्याकडे जमा आहेत त्याच्यातच मी सगळे मसाले भरून ठेवणार आहे. या सगळ्या बरण्यांची साईज आणि हाईट वेगवेगळी असल्यामुळे या बरण्यांना मी कोणतंही ऑर्गनायझर वगैरे घेतलं नाही आहे. कोणतं ऑर्गनायझर ठेवणार नाही आहे. फक्त जुने जे बॉक्स असतात रिकामे ते मी वापरणार आहे. कारण काही बरण्या मी मागच्या साईडला जे ठेवणार आहे त्याला थोडंसं हाईट देण्यासाठी जुन्या बॉक्सचा वापर करणार आहे. आणि इथे आता वरच्या कप्प्यामध्ये सगळ्या प्लेट्स मी ठेवून घेतलेल्या आहेत. ज्या माझ्याकडे एक्स्ट्रा प्लेट्स आहेत ना त्या मी इकडे ऑर्गनाईज करून ठेवते. आणि आता इथे खालच्या कप्प्यामध्ये हा जुना बॉक्स मी ठेवलेला आहे. आणि आणखीन थोडीशी हाईट देण्यासाठी इथे जे आपले रिकामे क्लिंग रॅपचे बॉक्सेस असतात त्याला मी जॉईंट करून हे एक ऑर्गनायझरसारखं बनवलेलं आहे आणि तेही याच्यावरती ठेवून दिलेलं आहे. तर इथे या ज्या मोठ्या बरण्या आहेत या माझ्याकडे 3च आहेत. तर त्या मी अशा साईडला ठेवून देणार आहे. आणि या बॉक्सच्या वरती ज्या छोट्या काचेच्या बरण्या आहेत त्या मी ठेवणार आहे. आणि आता अशा प्रकारे हा मसाल्यांचा जो कॅबिनेट आहे तो मी ऑर्गनाईज करून घेतलेला आहे. या पुढच्या बाजूला मी विचार करते की ज्या छोट्याशा काचेच्या बरण्या असतात त्या मी घेईल. कारण सध्या तर माझ्याकडे या काचेच्या बरण्या कमी आहेत ज्या मी खाली किचनच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवते. तर इथे ठेवण्यासाठी मी सेपरेटली असा घ्यायचा विचार करते ज्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा जे कमी मसाले आहेत ते ठेवता येतील. बघूया त्या नवीन बरण्या जर मी घेतल्या तर नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करेल. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनललाही लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि खात रहा. धन्यवाद.